बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घराजवळ आणि BP पटेल चौकात रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा झाला आहे। तुम्ही पाहू शकतात की हा अमिताभ बच्चन यांच्या बंगला आणि दुसऱ्या बाजूला BP पटेल चौक आहे आणि हा जुहू बीचकडे जाणारा मुख्य रस्ता आहे। सध्या सुरक्षेसाठी या खड्ड्याजवळ कोणतेही बॅरिकेडिंग केलेले नाही आहे। रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यामुळे मोठा अपघात होऊ शकतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील कांबळे सध्या आमच्यासोबत आहे। सुनीलजी, अमिताभ बच्चनच्या घराच्या समोर एक मोठा खड्डा झाला आहे, काय सांगाल, कसा बघतात या BMCच्या कामाला? नाही, तुम्ही पाहू शकता जो खड्डा दाखवा जरा, कारण की ज्या पद्धतीने इथे सगळे सिनियर सिटीजन येतात सकाळी 5:30 पासनं तर जवळजवळ 8 वाजेपर्यंत सगळे सिनियर सिटीजन बिर्ला लेनला जातात आणि इथे जे जागतिक लेवलचे कलाकार आहेत आपले अमिताभजी बच्चन ते इथे राहतात आणि त्याच्यामुळे जर ही हालत आता आहे, ज्या पद्धतीने सगळ्या BMCला सांगितलं जातं मुंबईकरांना की आम्ही चांगलं करू, आम्ही चांगलं देऊ, तर हेच का ते चांगले दिवस आहेत? हे पहा तुम्ही खड्डे, इतके मोठे मोठे खड्डे। हा तर जुहू म्हणजे जिथे जुहू तारा रोडला हा मोठा जंक्शन आहे आणि त्या जंक्शनवरती जर असे खड्डे आहेत तर मुंबईची काय हालत असेल तुम्ही समजू शकता। ते तर आहेत, पण सुरक्षेसाठी इथे काही बॅरिकेडिंग करण्यात आलेलं नाही आहे। तुम्ही आता पावडर घेऊन आला होता, तुम्ही बॅरिकेडिंग केले आहेत, तर काय मागणी करणार आहेत? नाही, प्रश्नच नाही, बॅरिकेडिंग तर व्हायलाच पाहिजे आणि हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे, कारण की हा जर तुम्ही पाहिलं तर जागतिक लेवल असं जुहू चौपाटी मानली जाते आणि त्या कॉर्नरला जर असं आहे तर माझी सगळ्या नागरिकांना पहा ही हालत मुंबईची आहे। BMCकडे काही विनंती करणार आहेत का बॅरिकेडिंग करण्यासाठी किंवा पुढचं? नाही, मी तर BMCकडे बॅरिकेडिंग करण्यापेक्षा लवकरात लवकर काम करा आणि सगळ्या नागरिकांना फायदा कसा होईल तर हा विचार करा। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।